नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया। सर्वप्रथम पाहूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, कल्लोळ बंधाऱ्यासह 6 बंधारे पाण्याखाली, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पश्चिम भागात दमदार पावसाचे पुनरागमन, राकसकोप जलाशयाची पाणी पातळी झपाट्याने वाढली, खरीप पिकांना दिलासा, शेतकऱ्यांच्या रोप लागवडीला वेग। मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय हायकमांडकडे, मंत्रिपदासाठी 3 ज्येष्ठ नेत्यांची चर्चा, सतीश जारकीहोळी यांची माहिती। पेन्शनसाठी लाभार्थींचा संघर्ष, विधवा अपंगांची प्रशासनाकडे धाव, वारंवार हेलपाटे तरीही समस्या कायम। निडगुंदीजवळ भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत वडील मुलीचा मृत्यू, ऊसतोड मजुरांच्या ट्रॅक्टरला मागून धडक। 10 वर्षात 152 पेपर फुटीचा दावा, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। बेंगळूर बेळगाव मुंबई मार्गावर स्लीपर वंदे भारतची मागणी, खासदार जगदीश शेट्टर यांनी घेतली रेल्वे मंत्र्यांची भेट, प्रस्तावावर मंत्रालयाचा सकारात्मक विचार। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। चिकोडी तसेच निपाणी तालुक्यात संततधार पावसामुळे कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे। परिणामी 6 बंधारे पाण्याखाली गेले असून काही ठिकाणी वाहतूकही विस्कळीत झाली आहे। गेल्या 3-4 दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्या दुथडी भरून वाहत आहेत। त्यामुळे चिकोडी आणि निपाणी तालुक्यातील 6 बंधारे पाण्याखाली गेलेत। कल्लोळ येथील कृष्णा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागतो। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 4 फुटांहून अधिक वाढ झाली असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं असून पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी काही बंधारेही पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। गेल्या 4-5 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। मुसळधार पावसामुळे राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून नदी, नाले पुन्हा प्रवाही झालेत। खरीप हंगामातील शेती कामांनाही वेग आलाय। 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागात मंगळवार व बुधवारी मुसळधार पावसाने दमदार पुनरागमन केले। राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातही गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जलाशयाची पाणी पातळी 2464.70 फुटांवरून 2468.90 फुटांपर्यंत वाढली असून पूर्ण क्षमतेने भरण्यास आता सुमारे 6.5 फूट पाण्याची आवश्यकता आहे। पावसामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली असून नदी, नाले आणि जलस्रोतांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। शेतकऱ्यांनी रोप लागवडीच्या कामांना वेग दिला असून मुसळधार पावसामुळे दिवसभर शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची वर्दळही कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला असून अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचं स्पष्ट झालंय। बेळगाव जिल्ह्यातील संभाव्य मंत्रिपदाच्या चर्चेवरही पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी भाष्य केलंय। राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा अंतिम निर्णय हायकमांड घेणार असल्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले। बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की हायकमांड ज्यांना मंत्रिपद देईल तेच पक्षाचे अधिकृत उमेदवार असतील। बेळगाव जिल्ह्यातील 3 ज्येष्ठ नेत्यांच्या नावांची मंत्रिपदासाठी चर्चा सुरू असून त्यापैकी ज्याला संधी मिळेल त्याचा जिल्ह्याच्या विकासाला फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला 1 मंत्रिपद मिळालं असून पुढील विस्तारात आणखी 1 मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणाचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असून केंद्राच्या मंजुरीनंतरच दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती सतीश जारकीहोळी यांनी दिली। हक्काच्या पेन्शनसाठी विधवा आणि अपंग लाभार्थ्यांना प्रशासनाच्या दारात हेलपाटे मारावे लागत आहेत। पेन्शन बंद झाल्यानं आर्थिक अडचणी वाढल्या असून तातडीने तोडगा काढण्याची मागणी करण्यात येते। मार्च महिन्यापासून विधवा आणि अपंग पेन्शन बंद झाल्यानं अनेक नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय। पेन्शन सुरू करण्यासाठी लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि तलाठी कार्यालयात वारंवार अर्ज करूनही दखल घेतली जात नसल्याची तक्रार केली आहे। पावसाळ्यात कार्यालयामध्ये ये-जा करणं त्रासदायक होत असून
7-8 वेळा हेलपाटे मारूनही समस्या कायम असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. उत्पन्न मर्यादेत येणाऱ्या गरीब लाभार्थ्यांची पेन्शन तातडीने सुरू करून प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. विजयपूर जिल्ह्यातील निडगुंदी परिसरात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य काही जण जखमी झालेत. विजयपूर जिल्ह्यातील निडगुंदी शहराजवळील मुद्देबिहाळ क्रॉस परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी भीषण अपघात झाला. या अपघातात वडील आणि 3 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 2 जण जखमी झाले. मृतांची नावे गिरीश लोधी वय 25 आणि प्रियंका लोधी वय 3 अशी आहेत. ऊस तोडीच्या कामासाठी इंडी येथून मंड्याकडे जाणाऱ्या मजुरांच्या ट्रॅक्टरला मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच निडगुंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी निडगुंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पेपरफुटीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी सरकारसमोर काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या शिक्षण व्यवस्थेवर जोरदार टीका केली. त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी अशा 3 प्रमुख मागण्या केल्या. गेल्या 10 वर्षात 152 वेळा विविध परीक्षांचे पेपर फुटले मात्र एकाही दोषीला शिक्षा झालेली नाही असा दावा राहुल गांधींनी केला. स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलं असून सरकारने या प्रश्नावर ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. बेंगळूर बेळगाव मुंबई मार्गावर स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या भेटीत त्यांनी बेळगावच्या रेल्वे विकासासह विविध प्रलंबित प्रकल्पांवर चर्चा केली. वाढत्या प्रवासी संख्येमुळे या मार्गावर वेगवान आणि आधुनिक रेल्वे सेवेची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. बेळगाव हे राज्यातील वेगाने विकसित होणारं शहर असून बेंगळूरनंतर सर्वाधिक रेल्वे प्रवासी असलेले प्रमुख केंद्र असल्याचंही त्यांनी सांगितलं. विद्यमान रेल्वे सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं स्लीपर वंदे भारत सुरू झाल्यास बेळगाव, हुबळी, धारवाडसह उत्तर कर्नाटकातील प्रवाशांना मोठा लाभ होईल आणि प्रदेशाच्या आर्थिक औद्योगिक विकासालाही चालना मिळेल असे शेट्टर यांनी नमूद केलं. दरम्यान रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे मंत्रालय याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचं स्पष्ट केलं. कारवार जिल्ह्यातील जोयडा तालुक्यातील SH-146 किरवत्ती डिग्गी राज्य महामार्ग सततच्या पावसामुळे चिखलमय झाला असून ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक, विद्यार्थी आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. अनेक ठिकाणी वाहने चिखलात अडकत असून अपघाताचा धोकाही वाढलाय. या मार्गावरील दुरावस्थेमुळे दैनंदिन वाहतूक, शेतीमालाची ने-आण तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवांवरही परिणाम झाला. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने पावसाळा संपण्याची वाट न पाहता तात्काळ रस्ता दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत अशी मागणी ग्रामस्थांनी शासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. गोवा बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड कॅसल रॉक क्रॉस जवळील छोट्या पुलावर मंगळवारी रात्री 2 ट्रकशी समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन्ही चालक गंभीर जखमी झाले. धडकेनंतर वाहनात अडकलेल्या चालकांना
स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने बाहेर काढून 108 रुग्णवाहिकेद्वारे रामनगर सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना बेळगावातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातात प्रद्युम्न पोळमुसकर वय 29 आणि सदाशिव पडसेट्टी वय 40 हे गंभीर जखमी झाले. पुलावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात एका ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून रामनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. तरुणांनी अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहून शिक्षण, शिस्त आणि चांगल्या संस्कारांच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवावं असं आवाहन पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी केले. महांतेशनगर येथील संगोळी रायांना महाविद्यालयात पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. अंमली पदार्थांचे व्यसन व्यक्ती, कुटुंब आणि समाजासाठी घातक असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांनी क्षणिक आकर्षणाला बळी न पडता ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केलं. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्याचं महत्त्व अधोरेखित केलं, तर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम तालुका स्तरावरही राबवण्यात येणार असल्याची माहिती दिली. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, अधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांचे बुधवार दिनांक 22 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता बेळगावात आगमन होणार असून कॉलेज रोडवरील यश ऑटो येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी तंजावरचे युवराज संभाजीराजे भोसले, तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष कवी किशोर टिळेकर तसेच राजश्री शाहू शिक्षण संस्थेचे संचालक अजय साळुंखे उपस्थित राहणार आहेत. स्वागत समारंभाला परिषदेचे विविध पदाधिकारी व साहित्यप्रेमी उपस्थित राहणार असून मराठी साहित्यिक, कवी, लेखक आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सीमा कवी रवींद्र पाटील यांनी केले आहे. वडगाव बेळगाव येथील उत्कर्ष महिला मंडळातर्फे नागरिकांच्या नेत्र आरोग्य जनजागृतीसाठी आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. मंडळाच्या अध्यक्षा शुभांगी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिबिरात नगरसेविका सारिका पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. प्रख्यात नेत्रचिकित्सक डॉक्टर नूतन कंगराळकर यांनी सहभागी महिला व नागरिकांची नेत्र तपासणी करून डोळ्यांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच नियमित नेत्र तपासणीचे महत्त्व आणि डोळ्यांची योग्य काळजी घेण्याबाबतही त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या सचिव शिवानी पाटील, उपाध्यक्षा चंदा घाडी तसेच हेमलता कानशिडे, प्रेमा तमुचे आणि वनिता पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212450. नियम व अटी लागू. कमी रक्कम भरून मोठ्या रकमेचे कर्ज मंजूर करून देण्याचं आमिष दाखवत विजयपूर जिल्ह्यातील शेकडो नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप समोर आलाय. 15,000 रुपये भरल्यास 15 लाखांचं कर्ज मिळेल असं आमिष दाखवत विविध गावातील नागरिकांकडून पैसे गोळा करण्यात आल्याचं पीडितांचं म्हणणं आहे. विजयपूर शहरातील बंजारा क्रॉस येथे कार्यालय सुरू करून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला होता असा आरोप करून धीरज सिंग राजपूत आणि बंदे नवाज पठाण यांची नावे कथित सूत्रधार म्हणून पुढे आली आहेत. बनावट पावत्या, बिले आणि बॉन्ड पेपर्स देऊन पैसे उकळल्याचा आरोप करत पीडितांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. येळ्ळूर परिसरातील रस्त्यावर वारंवार होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी अशोका बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली. पावसामुळे बांधकाम स्थळावरील माती रस्त्यावर येत असल्यानं मार्ग निसरडा बनत असून दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे अपघात वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या परिस्थितीमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचंही त्यांनी सांगितलं. मागील रविवारी झालेल्या अपघातात 21 जण जखमी झाल्यानंतर कंपनीकडून तात्पुरती स्वच्छता करण्यात आली होती. मात्र कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांनी कायम ठेवली आहे. माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी समस्या तातडीने न सोडवल्यास ग्रामस्थ रस्त्यावर उतरून काम बंद पाडतील असा इशारा दिला.
विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील माविनहळ्ळी गावातील अभिजित समगार वय 16 या विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून तो विजयपूर रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात राहत होता. तसेच इंडी येथील शासकीय पूर्व विद्यापीठ महाविद्यालयात तो प्रथम वर्गात शिक्षण घेत होता. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या आई वडील आणि भावांना मोबाईलवरून आपण आत्महत्या करीत असल्याचा संदेश पाठवला होता. तसेच वेगळी सुसाईड नोटही लिहून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वसतिगृह आणि महाविद्यालयात आणि त्याच्या गावी खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. खानापूर तालुक्यातील कक्केरी गावातील प्रगतशील शेतकरी मल्लय्या हिरेमठ वय 52 यांचा स्वतःच्या शेतातील कृषी तळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी शेतातील कृषी तळ्याजवळील गवत व कचरा साफ करत असताना तोल जाऊन ते पाण्यात पडले. पोहता येत नसल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी भारती, मुलगी ऐश्वर्या आणि मुलगा अक्षय असा परिवार असून शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबावर मोठं आर्थिक संकट कोसळलंय. मल्लय्या हिरेमठ यांच्या नावावर सरकारी बँक आणि कृषी पतसंस्थेचं लाखो रुपयांचं पीक कर्ज असल्यानं ग्रामस्थांनी कुटुंबाच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. बेळगावातील वडगाव परिसरातून गृहज्योती योजनेच्या पुनर्तपासणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. योजनेतील लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी हेस्कॉम कर्मचाऱ्यांकडून घरोघरी भेट देऊन कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, वीज बिल, छायाचित्र तसेच अन्य आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. कागदपत्रे वेळेत सादर न केल्यास योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात असे हेस्कॉमकडून सांगण्यात आले. सर्व लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय. याचबरोबर बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.